मी रुपाली आपल्या कथाप्रेमी चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. तर आज कथा सुरू करत आहोत आपण. कथेचं नाव आहे रुद्रांश शिवाज्ञा भाग 6. ज्यांनी कुणी पाठीमागचे भाग वाचले नसतील किंवा त्यांना सापडत नसतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व भाग मिळून जातील. तर तुम्ही ते वाचा, त्याच्याशिवाय तुम्हाला पुढची कथा समजणार नाही. तर चला कथेला सुरुवात करूया. आजच्या भागाचे नाव आहे अधर्म आणि न्यायाचा संघर्ष. नाशिकच्या त्या पवित्र वातावरणात जिथे नुकताच वीरभद्राचा अवतार घेऊन रुद्राने धर्माचे रक्षण केले होते, तिथे आता एक भयान शांतता पसरली होती. अमनने दिलेल्या बातमीने रुद्राच्या पायाखालची जमीन सरकली होती. सिंह साम्राज्याचा पाया ज्यांनी रचला त्या विक्रमसिंह आजोबांना आयकर विभागाने ताब्यात घेणे ही साधी गोष्ट नव्हती. हे रुद्राच्या प्रतिमेवर आणि त्याच्या अस्तित्वावर केलेले सर्वात मोठे आक्रमण होते. अमन आजोबांची प्रकृती कशी आहे? रुद्राचा आवाज शांत होता, पण त्यात एक धार होती. त्याने आधीच गाडीच्या दिशेने चालायला सुरुवात केली होती. सर, साहेबांचा ब्लड प्रेशर, रक्तदाब वाढला आहे. त्यांना पोलीस कोठडीत नेण्याऐवजी रुग्णालयात नेण्याची परवानगी आम्ही मिळवली आहे, पण तिथेही पोलिसांचा पहारा आहे, अमनने माहिती दिली. गौरी धावतच रुद्राच्या मागे आली. तिने पाहिले की रुद्राचे डोळे आता पुन्हा एकदा लाल झाले आहेत, पण यावेळी ते रागाने नाही तर काळजीने डबडबले होते. तिने रुद्राचा हात धरला. रुद्रजी, धीर धरा. महादेव आपल्या सोबत आहेत. आपण आत्ताच्या आत्ता मुंबईला निघूया. रुद्राने गौरीकडे पाहिले आणि त्याला आठवले की ही मुलगी फक्त त्याची पत्नी नाही तर त्याची शक्ती आहे. त्याने शास्त्रीजींचा आशीर्वाद घेतला आणि दोघेही सुसाट वेगाने मुंबईच्या दिशेने निघाले. मुंबईत पोहोचले तेव्हा सकाळचे 9 वाजले होते. सिंहविलाच्या बाहेर माध्यमांच्या मीडियाच्या गाड्यांचा गराडा पडला होता. कॅमेरे, माईक्स आणि प्रश्नांचा भडीमार सुरू होता. काय विक्रमसिंह यांनी खरोखरच करचोरी केली आहे? रुद्रसिंह आता राजीनामा देणार का? सिंह साम्राज्याचे पतन होणार का? अशा मथळ्यांनी टीव्ही चॅनल्स भरली होती. रुद्राची गाडी जेव्हा गेटच्या आत शिरली तेव्हा माध्यमांनी, मीडियाने गाडीला घेरले. रुद्र खाली उतरला. त्याच्या अंगावर अजूनही नाशिकच्या लढाईतील रक्ताचे काही डाग असलेला तोच पांढरा शर्ट होता. त्याने त्या मीडियाकडे एक करारी नजर टाकली. माझे आजोबा निष्पाप आहेत आणि ज्यांनी हे षडयंत्र रचले त्यांना मी न्यायालयात खेचेन. आता बाजूला व्हा. रुद्राचा आवाज इतका जबरयुक्त होता की पत्रकारांनी आपोआप रस्ता दिला. आत गेल्यावर पाहिले तर अंजना आणि आर्यन तिथे नव्हते. ते पोलीस कोठडीत होते, पण घरातील सर्व नोकर चाकर घाबरलेले होते. घराची झाडाझडती घेतल्यामुळे सर्व सामान विखुरले होते. कोपऱ्यात असलेल्या शिवमंदिरातील मूर्तीलाही तपासणीच्या नावाखाली हलवण्यात आले होते. हे पाहून गौरीच्या डोळ्यात पाणी आले. तिने सर्वात आधी विखुरलेली पूजा साहित्याची मांडणी केली. रुद्रजी, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा. मी इथे घराकडे लक्ष देते आणि वकिलांशी बोलते, गौरीने खंबीरपणे सांगितले. तू वकिलांशी बोलणार? तुला यातलं काय समजतं गौरी? रुद्राने गोंधळून विचारले. मला कायदा कळत नसेल, पण मला सत्य कळतं आणि सत्याचा मार्ग कसा शोधायचा हे मला महादेवाने शिकवले. तुम्ही जा. आजोबांना तुमची जास्त गरज आहे. गौरीने त्याला पाठवले. रुद्र हॉस्पिटलमध्ये पोहोचला. अतिदक्षता विभागाच्या म्हणजेच ICUच्या बाहेर पोलिसांचा कडक पहारा होता. रुद्राने तिथे असलेल्या अधिकाऱ्यांशी वाद घातला आणि शेवटी आत जाण्याची परवानगी मिळवली. आत आजोबा ऑक्सिजनवर होते. रुद्राला पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रुद्रा, मी कधीच चुकीचं काम केलं नाही बेटा. त्या फाईल्सवर माझ्या सह्या कशा आल्या मला काहीच आठवत नाहीये. आजोबांचा आवाज मात्र क्षीण झाला होता. रुद्राने आजोबांचा हात हातात घेतला. आजोबा, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही फक्त तब्येतीची काळजी घ्या. हे सगळं कोणी केले ते मी शोधून काढेन. सिंह साम्राज्याला कोणीही धक्का लावू शकत नाही. आजोबांनी हळूच रुद्राला जवळ घेतले.
रुद्रा, सावध राहा. हा शत्रू घराबाहेरचा नाही तर खूप जवळचा वाटतोय. त्याने माझ्या लॅपटॉपचा पासवर्ड हॅक केला असावा. दुसरीकडे मुंबईच्या एका उच्चभ्रू इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर एक तरुण बसलेला होता. हातात महागडी घड्याळ, वाईन आणि समोर अनेक कॉम्प्युटर स्क्रीन. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होते. हा होता विक्रांत देशमुख, रुद्राचा बालपणीचा मित्र आणि एकेकाळचा बिझनेस पार्टनर. विक्रांत आणि रुद्राने मिळून सिंह साम्राज्याची सुरुवात केली होती. पण विक्रांतच्या लोभी स्वभावामुळे रुद्राने त्याला कंपनीतून बाहेर काढले होते. तेव्हापासून विक्रांत सुडाच्या अग्नीत जळत होता. काय रुद्र, तुला वाटलं होतं तू मला संपवलंस, पण तुला हे माहीत नाही की मी तुझ्याच घरातल्या बिभीषणांना म्हणजे आर्यन आणि अंजना यांना हाताशी धरून तुझ्या पायच पोखरला आहे. आता सिंह साम्राज्य नक्कीच कोसळणार आणि त्यावर माझं नाव कोरलं जाणार. विक्रांत स्वतःशीच पुटपुटला. विक्रांतने फोन लावला. हॅलो, आयकर विभागाच्या त्या अधिकाऱ्याला सांगा पुरावे मजबूत ठेवा. विक्रमसिंह तुरुंगातून बाहेर येता कामा नयेत. आणि हो, त्या गौरीवर लक्ष ठेवा. ती मुलगी दिसायला साधी आहे, पण ती रुद्राची सर्वात मोठी ताकद बनत चालली आहे. सिंह फिल्ममध्ये गौरीने घरातील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज पुन्हा एकदा तपासायला सुरुवात केली. तिला जाणवले की ज्या दिवशी फाईल्स हॅक झाल्या त्या दिवशी एक अनोळखी माणूस इलेक्ट्रिशियन बनून आजोबांच्या रूममध्ये आला होता. तेवढ्यात घराचे मुख्य वकील मिस्टर मेहता तिथे आले. मॅडम, आजोबांना वाचवणं कठीण आहे. सर्व पुरावे त्यांच्या विरोधात आहे. परदेशातून जो निधी आला आहे तो एका अशा कंपनीकडून आला आहे जी शेल कंपनी आहे आणि त्या व्यवहारावर आजोबांचेच डिजिटल सिग्नेचर आहेत. गौरीने विचार केला. मेहता सर, डिजिटल सिग्नेचरसाठी एक खास पेनड्राईव्ह लागतो ना? तो आजोबा नेहमी त्यांच्या गळ्यातल्या लॉकेटमध्ये ठेवायचे. तो लॉकेट कुठे आहे? दोघांनी शोध घेतला तर कळले की ते लॉकेट गहाळ आहे. गौरीला समजले की जेव्हा आजोबांना ताब्यात घेतले तेव्हा कोणीतरी गर्दीचा फायदा घेऊन ते लॉकेट चोरले होते. गौरीने त्वरित रुद्राला फोन केला. रुद्रजी, डिजिटल सिग्नेचरचं लॉकेट चोरीला गेले आणि तो इलेक्ट्रिशियन कोण होता याचा शोध घ्यावा लागेल. मला संशय आहे की हा सगळा प्लॅन फक्त आर्यांचा नाहीये. त्या रात्री गौरीने सिंहविलामध्ये महादेवाची मोठी पूजा मांडली. तिने ठरवले होते की जोपर्यंत आजोबा निर्दोष सुटत नाहीत तोपर्यंत ती अन्न ग्रहण करणार नाही. रुद्र घरी आला तेव्हा त्याने गौरीला ध्यानात बसलेले पाहिले. तो तिच्याजवळ जाऊन बसला. गौरी, तू स्वतःला का त्रास करून घेतेस? डॉक्टरांनी सांगितले आजोबांची तब्येत आता स्थिर आहे. रुद्रजी, हा त्रास नाही, ही माझी श्रद्धा आहे. जेव्हा बुद्धीचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा महादेव एक नवीन वाट दाखवतात. गौरी शांतपणे म्हणाली. रात्रीचे 2 वाजले होते. दोघेही शिवमंदिरात बसले होते. अचानक मंदिराच्या एका कोपऱ्यात काहीतरी चमकताना दिसले. रुद्रने तिथे जाऊन पाहिले तर तिथे एक छोटा मायक्रोचिप पडला होता. कदाचित तो हॅकरने तिथे टाकला असावा किंवा त्याच्याकडून चुकून पडला असावा. रुद्राने तो चिप लॅपटॉपला जोडला. त्यात काही कोडिंग होते. रुद्राचे डोळेच विस्फारले. गौरी, हे कोडिंग हे फक्त एकच माणूस करू शकतो. विक्रांत. विक्रांत? विक्रांत? कोण विक्रांत? गौरीने विचारले. रुद्राने तिला त्यांच्या जुन्या मैत्रीची आणि शत्रुत्वाची कथा सांगितली. त्यानेच हे सगळं केलंय. त्यानेच आर्यनला चिथावलं आणि आजोबांना अडकवलं. दुसऱ्या दिवशी न्यायालयात आजोबांच्या जामिनासाठी सुनावणी होती. सरकारी वकिलांनी आजोबांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला. एवढ्या मोठ्या माणसाने पैशाच्या लोभापोटी देशाच्या सुरक्षेशी खेळ खेळला आहे, ते ओरडून ओरडून सांगत होते. रुद्र मात्र संतापला होता, पण त्याला कायदेशीररित्या काही करता येत नव्हते. तेवढ्यात गौरी उभी राहिली. तिने मेहता सरांच्या कानात काहीतरी सांगितले. मेहता सर कोर्टाला म्हणाले, लॉर्डशिप, आम्हाला एक नवीन पुरावा सादर करायचा आहे. गौरीने तो मायक्रोचिप आणि त्या दिवशीच्या इलेक्ट्रिशियनचे फुटेज कोर्टासमोर ठेवले. या चिपमध्ये असलेला डेटा सिद्ध करतो की आजोबांचे डिजिटल सिग्नेचर हॅक करण्यात आले होते
आणि हा इलेक्ट्रिशियन दुसरा कोणी नसून विक्रांत देशमुखचा PA आहे. कोर्टात मात्र खळबळ उडाली. विक्रांत जो प्रेक्षकांमध्ये बसून मज्जा पाहत होता त्याचा चेहरा आता काळवंडला. त्याने तिथून पळण्याचा प्रयत्न केला, पण रुद्राने आधीच गेटवर बाउन्सर उभे केले होते. न्यायाधीशांनी सर्व पुरावे पाहिले आणि आजोबांना तात्पुरता जामीन मंजूर केला. तसेच विक्रांत देशमुखच्या चौकशीचे आदेश दिले. हा रुद्राचा आणि गौरीचा पहिला मोठा कायदेशीर विजय होता. कोर्टाच्या बाहेर माध्यमाने म्हणजेच मीडियाने पुन्हा एकदा गर्दी केली, पण यावेळी ते रुद्राची प्रशंसा करत होते. रुद्रने सर्वांसमोर गौरीचा हात हातात घेतला. आज माझ्या पत्नीमुळे माझे आजोबा आणि माझे साम्राज्य वाचले आहे. गौरीने दाखवून दिले की सत्याची ताकद काय असते, रुद्र गर्वाने म्हणाला. रात्री घरी परतल्यावर वातावरण खूप प्रसन्न होते. आजोबांना घरी आणले होते. ते आता आराम करत होते. रुद्र आणि गौरी बाल्कनीमध्ये उभे होते. मुंबईचा समुद्र आज शांत होता. गौरी, तू आज खरंच कमाल केलीस. मला वाटलं नव्हतं तू इतकी हुशार असशील, रुद्र तिच्याकडे कौतुकाने पाहत म्हणाला. गौरीने लाजत मान खाली घातली. मी काहीच केलं नाही रुद्रजी. महादेवाने मला दिशा दाखवली, पण मला भीती वाटते. कशाची? रुद्रने विचारले. विक्रांत, तो इतक्या सहज हार मानणार नाही. ज्या माणसाने इतकं मोठं षडयंत्र रचलं तो आता थेट आपल्या जीवावर उठू शकतो. गौरीच्या आवाजात मात्र काळजी होती. रुद्राने तिला आपल्या मिठीत घेतले. त्याला माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधी या रुद्राला पार करावं लागेल. तू काळजी नको करू. आता आपलं लक्ष फक्त महाशिवरात्रीच्या उत्सवावर असेल. मला आपल्या साम्राज्यात महादेवाचा मोठा यज्ञ करायचा आहे. दुसरीकडे विक्रांत जामिनावर बाहेर आला होता. त्याच्या मनात सुडाचा ज्वालामुखी धगधगत होता. रुद्र, तू माझ्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या संधीला लाथ मारली आहेस. आता मी तुला असं दुःख देईन की तू मृत्यूची प्रार्थना करशील. विक्रांतने एका गुंडाला फोन केला. हे काम झालं पाहिजे. महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा रुद्र पूजेला बसेल तेव्हा सिंहविलामध्ये असा स्फोट झाला पाहिजे की संपूर्ण जग हादरून जाईल. आणि हो, त्या गौरीला जिवंत पकडायचं आहे. ती माझी मोहरा असेल. आर्यन, जो तुरुंगातून नुकताच सुटला होता, तो विक्रांतला येऊन मिळाला होता. विक्रांत भाई, मला माझा हक्क हवाय. रुद्राला संपवा आणि मला सिंह साम्राज्याचा राजा बनवा. नक्कीच आर्यन, पण राजा होण्याआधी तुला रक्ताची होळी खेळावी लागेल. विक्रांत क्रूरपणे हसत म्हणाला. सिंहविलामध्ये महाशिवरात्रीची तयारी जोरदार सुरू होती. संपूर्ण बंगल्याला फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आले होते. गौरी स्वतः यज्ञाची तयारी करत होती. तिला माहीत नव्हते की या फुलांच्या दिव्यांच्या मागे मृत्यूचे सावट दडलेले आहे. रुद्राला काहीतरी अस्वस्थ वाटत होते. त्याने सुरक्षा वाढवली होती, पण शत्रू घरच्याच भेदीला घेऊन येत होता. महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे गौरीला एक स्वप्न पडले. स्वप्नात तिला दिसले की महादेवाची मूर्ती रडत आहे आणि चारी बाजूंनी अग्नी वेढला आहे. ती दचकून जागी झाली. रुद्रजी, उठा, ती ओरडली. काय झालं गौरी? रुद्रने काळजीत विचारले. काहीतरी अघटित घडणार आहे. महादेवाने मला संकेत दिलाय. आजची पूजा धोक्याची आहे, गौरी थरथरत म्हणाली. रुद्रने तिला शांत केले. गौरी, महादेवाच्या पूजेत विघ्न आणण्याची ताकद कोणातच नाही. तू घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. पण रुद्राला हे माहीत नव्हते की विक्रांतने आधीच सिंहविलाच्या पायात स्फोटके पेरली होती. क्रमशः कशी वाटते कथा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सपोर्ट करत राहा. तुमचं मला प्रतिक्रिया मी पोस्ट केलेली आहे. आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये छोटे छोटे व्लॉग्स असे शॉर्ट्स अपलोड करणार आहोत. तर तुम्हाला काय वाटतंय त्याच्यानुसार सांगा. भेटू लवकरच एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय.